मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचंय। रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे। ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार आहे। माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहेत। या जीवाला मी तरसायचं तरी किती दिवस। त्यामुळं जे होईल ते होईल। उष्ण घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळे गेला, सरकारमुळे गेला। कितीही जीवाची लाहीलाही झाली तरी हरकत नाहीये, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्याच आयुष्याचा उन्हाळा झालाय। तर आपण आपली का कदर करायची। ते उन्हात कुठेही होईल, ते जंगलात होईल, रानात होईल, ते कुठेही होईल, परंतु ते खूप कडक आणि त्या रखरखत्या उन्हात ते आमरण उपोषण होणार आहे। आणि त्या भूमिकेवरती मी आता ठाम आहे। आता शेवटी त्याच्यात किती त्रास होणार आहे, किती जीवाची लाहीलाही होणार आहे, किती कडक ऊन आहे, किती त्रास आहे, किती त्या वेदना होणार आहेत, याचा मी कसलाही विचार करायचं नाही ठरवलेलं।